माजी खासदार संजय पाटील यांचा शनिवारी कार्यकर्ता मेळावा, आगामी राजकीय दिशा स्पष्ट होणार। माजी खासदार संजय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर शनिवारी दिनांक 27 रोजी जानाई मंगल कार्यालय तासगाव येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असून त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीचा फैसला या मेळाव्यात होऊ शकतो। सांगली जिल्ह्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वर्गीय राजारामबापू यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर जिल्ह्याचे राजकारण नवळून निघाले असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षापुढे अत्यंत अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे। त्यातच अनेक लोकांना भारतीय जनता पक्षाने प्रवेश देत असल्यामुळे पक्षांतर्गत वाढलेला कलह व खासदार संजय काकांना भाजपात प्रवेश करण्यासाठी भाजपच्या अंतर्गत गोटातून झालेला विरोध या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात काय निर्णय होतो याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। संजय काका भाजपमध्ये जातात का, परत एकदा विकास आघाडीचा झेंडा खांद्यावर घेतात, हे बघणे उत्सुक्याचे ठरेल। मुळातच काँग्रेसला मानणारा सांगली जिल्हा संजय काकांच्या खासदार झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये भाजपचे अस्तित्व झपाट्याने वाढले। मात्र सध्या सांगली जिल्ह्यातील भाजपाची अवस्था, ज्यांनी लोकसभेला भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले त्या सर्वांना भाजपमध्ये प्रवेश देऊन भारतीय जनता पक्षाची सत्ता जिल्हा परिषद येणार आहे का, असा प्रश्न त्यांचेच कार्यकर्ते विचारत आहेत। त्यामुळे एका बाजूला भाजपाचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत दादा यांना भाजपमधील असलेले गटबाजी थोपवण्यात कितपत यश येते व सध्या चाललेल्या जिल्ह्यातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर संजय काका नक्की काय निर्णय घेतात याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे। सोमवारी सांगलीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निधनार्थ सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केला। राजकीय दिशा स्पष्ट होणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आता दूर होणार आहे। शनिवारी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय काकांची राजकीय दिशा स्पष्ट होणार असल्याचे अपेक्षित आहे। या निमित्ताने सांगावा आलाय असे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट। सांगली लोकसभाचे प्रत्याशी श्री संजय काका पाटील